खरं तर अनेक वर्षांपासून भाजपशी दोन हात करणारे काँग्रेसचे माजी आमदार संजयजी जगताप आता 16 तारखेला भाजपमध्येच प्रवेश करत आहे आणि या संदर्भात बातचीत करण्यासाठी आपल्यासोबत स्वतः संजयजी जगताप आहेत। सर, काय सांगाल, गेल्या अनेक वर्षांपासून भाजपशी त्या ठिकाणी तुम्ही दोन हात करताय आणि आज त्याच भाजपमध्ये तुम्ही जाताय, नेमकी काय प्रमुख कारण आहेत? मी कधी कोणाशी दोन हात केलेले नाहीत, तर विकासाच्या बाबतीमध्ये नेहमी त्या ठिकाणी प्रकर्षाने संघर्ष केलेला आहे आणि आज ज्या ठिकाणी माझ्या तालुक्याचा, माझ्या भागाचा विकासाची दिशा आहे, त्या परिवारामध्ये मी त्या परिवारामध्ये समाविष्ट होतोय। खरं तर तुम्ही अनेक वर्ष काँग्रेसमध्ये काम केलं, असं काय झालं त्यामुळे तुम्ही काँग्रेस सोडताय आणि भाजपमध्ये जाताय? काय नेमकी प्रमुख कारण आहेत? मी सांगितलं की संस्थात्मक रचना याचं नेहमीच आकर्षण आणि ती कामकाजाची पद्धत आमची राहिलेली आहे, त्यामुळे संस्थात्मक रचना ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी आम्ही प्रवेश करतोय। भाजपच्या कार्यकर्ते आहेत, आता त्यांच्यासोबत कशा पद्धतीने त्या ठिकाणी तुम्ही जुळून घेणार आहात? यामध्ये प्रामुख्यानं भाजपमध्ये जाताना RSSच्या कार्यकर्त्यांचा विचार घेतला जातो। इथले जे स्थानिक RSSचे कार्यकर्ते त्यांच्यासोबत काय बोलणं झालं की, आणि झालं नसेल तर नेमकं कशा पद्धतीने बोलणं केलं? हे बघा, एखादी माहेरवासीन सासरवाडीला जाते तशा प्रकारे ती गेल्यानंतर पहिल्यांदा इंट्रोडक्शन होतं, तर त्याप्रमाणे मला वाटते होईल आणि आम्हाला एकमेकांच्या बरोबर जुळून घ्यायला काही क्षण लागणार आहेत, कारण विचारधारा आणि संस्थात्मक रचना ही एकच असल्यामुळे, संघटनात्मक आवड मुळामध्ये सर्वांना असल्यामुळे आणि त्यामुळे मला वाटतं की त्याला कुठल्याही प्रकारचा वेळ निश्चितपणे लागणार नाही। आघाडीत तुम्ही काम केलंय, असं असताना विधानसभा निवडणुकीत तुमचा पराभव झाला। या सगळ्या पराभवाला खरं तर सुप्रिया सुळे आणि शरद पवारांना तुम्ही जबाबदार धरणार का? कारण तुम्ही आघाडीत असताना तुम्ही लोकसभेचं त्यांचं काम केलं, मात्र विधानसभेला त्यांच्याकडून प्रचार झाला नाही असं तुमच्या कार्यकर्त्यांकडून बोललं जातंय। तुमची काय भूमिका आहे या संदर्भात? मी कोणालाही खरं म्हणजे जबाबदार धरू इच्छित नाही। मी त्या ठिकाणी आघाडीलाच त्या ठिकाणी जबाबदार धरतो, कारण संस्थात्मक रचना ज्या आघाडीची बिघडते आणि वैयक्तिक रचनेवरती येतो, त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने ती एकजूट किंवा एकता राहत नाही आणि ती वैचारिकता, संस्थात्मक रचना ही भारतीय जनता पक्षाकडे आहे, म्हणूनच हा निर्णय मी त्या ठिकाणी घेतलाय। खरं तर इथं अनेक प्रकल्प चालू आहेत, या प्रकल्पासंदर्भात मध्ये जे काही अडचणी निर्माण झाले या संदर्भात तुमची काय भूमिका असणार? कारण महायुतीचे शिलेदार शिवतारे असतील, तुमच्या सोबत आता एका मंचावर तुम्हाला काम करावं लागणार आहे। या अगोदर तुमच्या दोघांचा कलगीतोरा संपूर्ण राज्याने पाहिला होता, आता इथून पुढच्या कालावधीमध्ये शिवतारे आणि तुम्ही एक हातात हात घालून कार्यकर्त्यांना पाहायला मिळणार? मी विकासाची दिशा घेणारा आणि भारतीय जनता पक्षाच्या मध्ये प्रवेश केल्यानंतर पक्ष शिस्तीला धरून जाणारा कार्यकर्ता आहे आणि विकासामध्ये विमानतळ असेल, त्याचप्रमाणे MIDCचं विस्तारीकरण असेल किंवा त्याचप्रमाणे गुंजवणीचा प्रकल्प असेल, नव्याने नदी जोड प्रकल्प असेल, या सगळ्यांच्या बाबतीमध्ये आम्ही निश्चितपणे सक्षमपणे त्या ठिकाणी काम करणार आहोत भारतीय जनता पक्ष म्हणून, आणि पक्षाची शिस्त, पक्षाचा आदेश जो असेल त्याप्रमाणे काम करू। शेवटचा प्रश्न घेतो, 16 तारखेला जो पक्ष प्रवेश होतोय, कोण कोण भाजपचे पदाधिकारी त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि तुमचे कोणकोणते कार्यकर्ते त्या ठिकाणी प्रवेश करणार? माझे सर्वच सहकारी, वेगवेगळ्या सहकारी संस्थांमध्ये काम करणारे, वेगवेगळ्या संघटनांमध्ये काम करणारे, माझ्याबरोबर असणारे सर्वच परिवारातील सदस्य त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय रवींद्रदादा चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश करणार आहेत। खूप खूप धन्यवाद। हे होते काँग्रेसचे माजी आमदार संजयजी जगताप, हे 16 तारखेला भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत, मात्र येणाऱ्या कालावधीमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांशी जुळवून घेऊन त्या ठिकाणी आपण भाजप लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी काम करणार असल्याचं त्यांनी सांगितलं। तर दुसरीकडे विधानसभा निवडणुकीत जो पराभव झाला, हा पराभव हा कुठल्या एकाही व्यक्तीवर मी धरणार नाही, हा पराभव केवळ आघाडीमुळे झालाय असा आरोप देखील त्यांच्याकडून करण्यात आलाय। 16 तारखेला भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांचा प्रवेश त्या ठिकाणी भाजपमध्ये केला जाणार असल्याचं त्या ठिकाणी त्यांनी सांगितलंय। विकास कोकरे, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।